पेन्शनधारक नवीन वेतन आयोगापासून राहणार वंचित, जाणून घ्या सविस्तर वृत्त। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वीचे इंग्रजी या विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्रजीच्या संपूर्ण ग्रामरचे व्हिडिओज आणि नागरिक आणि कर्मचारी बंधू भगिनींसाठी इन्फॉर्मेशनल म्हणजेच माहितीपर व्हिडिओज या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेले आहेत। त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे आवश्यक असलेले व्हिडिओज पाहून घेऊ शकता। तर पेन्शनधारक हे येणाऱ्या नवीन वेतन आयोगापासून वंचित राहू शकतात, अशा पद्धतीची एक ताजी अपडेट आलेली आहे आणि याबद्दलच सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत। त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायलाही आपण विसरू नका। चला तर बघूया की नवीन वेतन आयोगापासून पेन्शनधारक कशा प्रकारे वंचित राहणार आहेत। तर दिनांक 1/1/2026 पासून लागू होणारा नवीन म्हणजेच 8व्या वेतन आयोगापासून देशातील पेन्शनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारक वंचित राहणार आहेत। केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाची रूपरेषा आखली असून 8वा वेतन आयोग समितीचे प्रत्यक्ष कामकाज सुरू झालेले आहे। पुढील 18 महिन्यांमध्ये सदर समिती आपला अहवाल केंद्र सरकारकडे सादर करणार आहे। पेन्शनधारक राहणार वंचित। 8वा वेतन आयोग हा सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांना लागू केला जातो, परंतु 8व्या वेतन आयोगातून केंद्र सरकारच्या दिनांक 3/11/2025 रोजीच्या अधिसूचनेनुसार त्यांना यातून वगळण्यात आले आहे। केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली सद्यस्थितीत 69 लाख निवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारक आहेत। केंद्र सरकारने वित्त विधेयक 2025 नुसार दिनांक 1 जानेवारी 2026 पूर्वी निवृत्त होणाऱ्यांना पेन्शन सुधाराचा लाभ प्राप्त होणार नाही अशा पद्धतीचं सूतोवाच केलेलं आहे। त्यामुळेच निवृत्ती वेतनधारकांमध्ये कमालीची नाराजगी दिसून येत आहे। वित्त विधेयक 2025 काय म्हणतोय, तर वित्त विधेयक 2025 नुसार केंद्र सरकारने त्याला जेव्हा पारित केलं त्यामध्ये सरकारच्या गंगाजळीबाबत चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे। यामध्ये दिनांक 1 जानेवारी 2026 पूर्वी निवृत्त होणाऱ्या पेन्शनधारकांना पेन्शन सुधारणा म्हणजेच नवीन वेतन आयोग नुसार लाभ मिळणार नसल्याची बाब नमूद करण्यात आलेली आहे आणि एकंदरीत या गोष्टीमुळे आता जे पेन्शनधारक आहेत 1 जानेवारी 2026 पूर्वी निवृत्त होणारे त्यांना नवीन म्हणजेच 8व्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार नाही, ज्यामुळे ते या आयोगापासून वंचित राहणार आहेत अशा पद्धतीची भीती व्यक्त करण्यात येत आहे। एकंदरीत ही माहिती आपल्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाची ठरली असेल अशा पद्धतीने मी आपली आशा करतो आणि त्यामुळेच या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्यासोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करून घ्यावं अशी मी आपल्याला सरतेशेवटी विनंती करतो। अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे। तोपर्यंत माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।